भात म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच भात आवडतो. मसाले भात म्हटलं तर सगळेच आवडीने खातात. चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट असा इंद्रायणी तांदूळाचा आपण बनवतोय मसाले भात. बघू शकता किती मस्त झालेला आहे. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे 2 ग्लास इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. कोणताही तुम्ही ते तांदूळ वापरू शकता. त्यासाठी आपण इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा, सिमला मिर्च, 1-2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घेतलेला आहे. त्यासोबत इथे मी वाटाणा देखील घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. चला तर मग लगेच फोडणी तयार करूयात. इथे गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. जास्त तेलाचा देखील वापर केलेला नाही. छोटे 3 चमचे तेल होईल इथपर्यंत तेल टाकलं. जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडलं की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची किंवा मग लसणाचे तुकडे करून टाकले तरी देखील चालतंय. चला तर मग आलं लसूण छान असं परतून घेऊयात. हा मसाले भात इतका चविष्ट होतो, खूपच मस्त आणि भन्नाट चवीचा लागतो. लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील एवढा चविष्ट होतो. त्यामुळे अशा प्रकारचा हा मसाले भात या पद्धतीने नक्की बनवून बघा. आलं लसणाची पेस्ट छान अशी ब्राऊन झालेली आहे. तांबूस रंगावरती लगेच कांदा असा चुरगळून टाकायचा म्हणजे व्यवस्थित लवकर असा परतला जातो. कांदा टाकून घेतला. कांदासुद्धा 1-2-3 मिनिट छान असा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. रात्रीच्या जेवणात असा मसाले भात जरी असला, चपाती भाजी नसेल तरीसुद्धा पोटभरीचं जेवण होतं. खूपच चविष्ट लागतो आणि जेवल्यानंतरसुद्धा हा मसाल्या भाताचा जो सुगंध आहे हाताचा अजिबात हटत नाही. अशा प्रकारचा भात बनवून बघा. त्यानंतर इथे फ्रेश कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तर आता कढीपत्ता टाकल्यावर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो आणि बटाटासुद्धा लगेच टाकून घ्यायचा आहे. खूपच मस्त आणि चविष्ट लागतो हा मसाले भात. सगळ्या भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता. हिरवी मिरची टाकून घेतली, लगेच बटाटा आणि टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे. जे मुलं भाज्या खात नाही त्यासुद्धा यामध्ये टाकू शकता, जसं की बीन्स, गाजर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग छान अशा भाज्या टाकून घेतल्या. यामध्ये कांदा, टोमॅटो परतून घेऊयात 2-3 मिनिट. मसाले भात म्हटलं की पोटभरीचं जेवण देखील होऊन जातं. सगळेच आवडीने हा मसाले भात खाता, परंतु त्यातच मी हा मसाले भात बनवलेला आहे. खूपच मस्त तयार होतो. प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल. एकदा बनवून तर बघा. आता लगेच सिमला मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. वाटाणा देखील टाकून घेतला. आता छान भाज्या मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये काही मसाले देखील ॲड करणार आहोत. तर बघू शकता किती मस्त अशा भाज्या दिसत आहे. खूप साऱ्या भाज्या मी यामध्ये वापरलेल्या आहेत. भात खूप चविष्ट तयार होतो भाज्यांनी सुद्धा. चला तर मग आता मसाले टाकून घेऊयात. आता यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. हा घरगुती गरम मसाला आहे. त्यासुद्धा खूप फ्लेवरफुल आहे. तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा भरून इथे कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घ्यायचा. आता यामध्ये 1 चमचा चिकन मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. त्याने भात हा खूप चविष्ट बनतो. आता छान सगळ्या भाज्या आणि मसाले मिक्स करून घेऊयात. छान भाज्या मिक्स झाल्या, परतल्या गेल्या की लगेच तांदूळ धुवून टाकायचा आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. तांदूळ मी इथे 2 ग्लास घेतलेले होते, तर यामध्ये मी 2.5 ग्लास इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे. कारण हा तांदूळ खूप चिकटसर असतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे मापातच घालावं. चिकट भात खायचा असेल तो सुद्धा छान लागतो, परंतु इथे मी थोडासा चिकटसरच बनवलेला आहे. 2 ग्लास इथे तांदूळ होते, तर इथे मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे. म्हणजे तांदूळ एकदम मस्त फुलले जातात. चिकटसर हा भात तयार होतो. चला तर तांदूळसुद्धा छान असा परतून इथे झालेला आहे. आता यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर झाकण बंद करायचं कुकरचं आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर खूपच चविष्ट आणि चवदार भात तयार होतो. या पद्धतीचा भात नक्की बनवून बघा. मसाले तुम्ही जे मसाले वापरतो आपण पावडर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही मसाले वापरू शकता.
चला तर मग आता चवीनुसार मीठ टाकते आणि कुकरचं झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात. खूप मस्त आणि चवदार हा भात लागतो. रात्रीच्या जेवणासाठी एकदा नक्की बनवून बघा किंवा दुपारी काहीतरी चमचमीत खावंसं जर वाटलं तर हा भात नक्की बनवा. चला तर मग आता कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे. गॅस आता इथे फुलच ठेवायचा आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत भात हा शिजवून घेऊयात. इथे एक शिट्टी झालेली आहे. आता अशा 4 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद केलेला आहे. झाकण खोलून बघितलं, बघू शकता किती मऊसूत हा भात तयार झालेला आहे. तर कशी वाटली ही भाताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. आणि जास्त शिट्ट्या होऊ दिल्या का कुकरला थोडासा खाली लागतो भात आणि ती चवसुद्धा खूपच मस्त लागते. कशी वाटली ही रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका. या पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा आणि कसा होतो ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.